शेखावाटी के जिला सचिव बालाराम पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में पनवेल नगर पालिका के सभी स्कूली विद्यार्थियों के लिए हवाई अड्डे के बारे में जानकारी देने के लिए एवं हवाई अड्डे पर किस तरह के काम होते हैं इसके बारे में जानकारी देने के लिए मुफ्त प्रक्षेपण तथा प्रदर्शनी का आयोजन बुधवार को पनवेल स्थित सरस्वती विद्या मंदिर में किया गया था। इस प्रदर्शनी का उद्घाटन स्वयं बालाराम पाटिल के हाथों किया गया। तो इस अवसर पर पार्षद संदीप पाटिल, गणेश कडू, महिला आघाड़ी की पूर्वाध्यक्ष माधुरी गोसावी, चंद्रशेठ घरत आदि गणमान्यों सहित विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल ने विद्यार्थियों को संबोधित किया। त्या ठिकाणी आपण साऱ्यांना धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून हा उपक्रम आपण आयोजित केला आणि माझ्यावर असणारं प्रेम या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। येत्या 4-5 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या जवळ येऊ घातलेला आहे आणि येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीनं लागणारं मनुष्यबळ किंवा त्या विमानतळाबाबतची जागृती आपल्या विभागामध्ये असावी। या उदात्त हेतून विमानतळाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, विमान कशी उड्डाण करतात, कशी उतरतात, कशा त्याच्यातून बाकी सर्व्हिसेस दिल्या जातात याचं सारी माहिती आणि त्या गोष्टींचं थेट प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। वाढदिवस साजरा करत असताना तो लोकांना उपयुक्त असावा ही धारणा शेतकरी कामगार पक्षाची आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या सहकार्याने हा स्तुत्य असा उपक्रम आयोजित केला। निश्चितपणानं नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या विमानतळाची माहिती असावी हा उद्देश अतिशय चांगला आणि स्तुत्य आहे। कारण विमानतळ आल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल 72 प्रकारच्या सेवा दिल्या जातात, 72 प्रकारची कामं त्या ठिकाणी केली जातात आणि या 72 प्रकारांमध्ये विमानतळ आपल्यापासून 2 किलोमीटरवर आणि आपण मात्र विमानतळापासून कोसोमैल दूर अशी विपर्यस्त परिस्थिती होऊ नये या हिशोबानं आपण मंडळी विमानतळाची माहिती आपल्या परिसरातल्या मंडळींना असावी आणि त्याच्यातून निर्माण होणारा रोजगार असेल, व्यवसायाच्या संधी असतील या आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुणींनी मिळवाव्यात, कॅप्चर कराव्यात या दृष्टीनं हा जागृतीचा एक प्रयत्न आहे। वहीं इस अवसर पर विद्यार्थियों को हवाई अड्डे के बारे में मार्गदर्शन किया गया।